श्रीरंग भावे आणि सावनी रवींद्र. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. गवताची पाती, गाणी जुनीच नव्याने, आली पाखरांच्या ओठी. क्षणापूर्वी ते पालटे, जग उदास उदास. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. झाले मोकळे आकाश. झाले मोकळे आकाश. मला राहवत नाही म्हणून मी पहिल्यांदा प्रदीपजी खूप छान. शब्द नाही माहितीये, शब्द नाही. इतका गोड पीस, अप्रतिम ते एक्सप्रेशन तुमचं. काय काय सांगून गेलात त्या पीस मधून तुम्ही. क्या बात आहे प्रदीप. गॉड ब्लेस यू सर. आपण त्यांच्यासाठी एकदा वन्स मोर घेऊया ना प्लीज. प्लीज Please, प्लीज प्रदीपजी. सर प्लीज. सर, आम्हाला सगळ्यांना आज तुमचा एवढा अभिमान आहे की तुम्ही आहात आणि आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष बघू शकतोय, तुमचं वाजवणं ऐकू शकतोय. खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही दोघांनी खूप छान गायलत. सावनी, तू खूप छान गायलस. खूप छान. खूप चांगला टोन पण होता आणि खूप सुंदर. मला श्रीरंग तुझं गाणं ओव्हरऑल खूप चांगलं झालं.
एवढ्या सुंदर पीस नंतर तुझ्यावर जबाबदारी होती आता गाणं ओपन करायचंय. त्यांच्याकडे ते शब्द पण नाही रे, त्यांच्याकडे 2 हात आहेत आणि त्यांनी त्याच्यातून अक्षरशः आग लावली. आणि तुझ्याकडे शब्द, तो टोन, बाबूजींनी गायलेलं गाणं, त्यांनी दिलेलं एक्सप्रेशन, ऑलरेडी इतकं आपल्या नसानसात भिनलेलं गाणं, तर त्या ज्या पद्धतीने त्यावर उभं राहायला पाहिजे होतं ना, तितक्या ताकदीने नाही झालं. मला एक गोष्ट नमूद इथे अशासाठी करायचं की संगीत आहे श्रीधर फडक्यांचं, गायलंय सुधीर फडक्यांनी. काय तो पिता, काय त्यांचं पुण्य, काय यांचं श्रीधर फडक्यांचं भाग्य की आपल्याच मुलांनी केलेलं एक गाणं आपल्याकडून गाऊन घेतोय. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की आमच्या आयुष्यात पण असा प्रसंग यावा की आमच्या मुलांनी आमच्याकडून गाणं गाऊन घ्यावं. एकदा जोरदार टाळ्या या बापलेकांसाठी. मला माहित नाही बाबूजींनी काय धडे दिले असतील श्रीधरजींना, पण ते गाणं जेव्हा त्यांनी कंपोज ऐकलं असेल तेव्हा मला नक्की माहिती, एक बाप म्हणून त्यांचं ऊर अभिमानाने भरून गेलं असेल. आणि श्रीधरजी तुमचं खरंच अभिनंदन आणि खूप खूप कौतुक की तुम्हाला अशी संधी मिळाली. आपल्या प्रदीप हुसेन गुप्ता यांनी सुद्धा श्रीधर फडक्यांबरोबर काम केलंय ऋतू हिरवा या अल्बम साठी. सो फुलले रे फुलले रे साठी या गाण्यासाठी. सर त्याच अनुषंगाने बोलतो, त्यांचा प्रश्नच येत नाही, कारण जिकडे मेंडोली नाही तिकडे ते आहेत, जिकडे स्ट्रोक्सचं काम आहे तिकडे ते स्वाभाविकपणे असणारच. बिकॉज सिरियसली सर, हॅट्स ऑफ, क्या बात आहे. दोघंही जण छान गायलात, आपापल्या परीने एक्सप्रेशन देण्याचा सुपर प्रयत्न होता तुमच्या दोघांचाही. एक गोष्ट जी अतुलने सांगितली ती मी खरं श्रीरंग तुला सांगतो, बिकॉज तो पीस झाल्यानंतर त्या फिटेमध्ये तो सूर सुद्धा आणि त्या पिटण्याचा सुद्धा फील जो यायला पाहिजे होता ना, तिकडे थोडा आय गॉट लिटल ओ असं झालं मला. त्या ठिकाणी मला ते एक्सपेक्टेड नव्हतं, बिकॉज ती जी तंद्री लागली होती ती भंग झाली. ओके, त्याच्यानंतर सुद्धा सावनी तुझा अंतरा फार छान झाला. तू अंतराच्या पहिल्या 2 लाईनला फार छान आलीस. ओव्हरऑल तुझा गाण्यासाठीचा जो धार होती ती पण छान वापरत होतीस तू. चांगलं वाटलं. ऑल द बेस्ट. थँक्यू. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.